हे पाहू शकता, हे आपण आहोत JSWच्या इथे. JSWचा हा रोड पाहू शकता किती उत्तम क्वालिटीचा असा सिमेंटचा रोड बनवला आहे. आणि त्या सिमेंटच्या रोडनंतर इथे फेवरला ते ब्लॉक्स टाकण्यात आलेले आहेत. इथे माती आणून अजून काम चालू आहे. हे आय थिंक झाले 2-3 आठवडे झाले इथेच आहे. तर एवढा आठवडा ते फेवर ब्लॉक्स असूनसुद्धा हा इतका काम केला गेलेला आहे. एवढा काम इथपर्यंत झालेलं आहे. आणि हा कोणासाठी देवासाठी ठेवला आहे रस्ता ते काय माहीत नाही, पण हा इथे ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पाहू शकता, आता इथे पाहू शकता गमत पहा, हा एवढा पट्टा जो पूर्ण खड्ड्याने भरलेला असतो तो फेवर ब्लॉक्सनी बंद केला गेला आहे. पण तो तिथे खड्डा आहे. तिथून पुढचा पार्ट खड्ड्याने भरलेला आणि त्याच्या पुढे सिमेंटचा रोड. आता ते काय ठेवण्यात आलेलं आहे, पूर्ण रस्ता का नाही करत आहे ते काय कळत नाही आहे. आणि त्यामुळे ट्रॅफिक पाहू शकता किती होते. इथे गाड्या थांबतात आणि एवढी ट्रॅफिक होते. आता हे कोण करणार आहे मला नाही माहिती. आता कोणासाठी ठेवला एवढा भाग, आणि एवढा भाग ठेवल्यामुळे एवढं काम करून असल्यामुळे पाहू शकता तिथे झालेला आहे खड्डा. आता हा जीवघेणा खड्डा झालेला आहे. कोण रात्रीचं आलं, समजा रात्रीचं आलं इथपर्यंत तो खड्डा समजेल, तिथे कसं समजणार? म्हणजे काय मला समजतच नाही हे काय वाटलं म्हटलं फेवर ब्लॉक्सच का. तर हा असा गेले 12 वर्ष हा जो पट्टा आहे ना, हा जो तुम्हाला हा एवढा पट्टा दिसत असेल, हा गेले 12 वर्ष इथे खड्डा असतोच, इथे असतो. तर हे का बुजवलं जात नाही हे मला तर काय समजतच नाही. तर हे अलिबागचं हे आता सध्या चालू आहे. आणि खूप गाड्या पाहू शकता इथे ट्रॅफिक किती होते. आणि मोस्टली ट्रॅफिक खड्ड्यांमुळे. आता इथून इथपर्यंत त्यांनी सिमेंटचा रोड बनवलेला आहे. आणि त्याच्या पुढे पाहाल ना, पुढे तर रस्त्याची ही दयनीय स्थिती आहे. तिथून एक टायमाला एकच गाडी जाऊ, तर इतक्या गाड्या आहेत आणि एक टायमाला फक्त एकच गाडी जाऊ शकते. तर आता काय होणार आहे का कळत नाही आहे. पण आता ह्याच्यामुळे जो म्हणजे स्ट्रेस येतो, त्याच्यामुळे जो गाडी चालवताना एवढी ट्रॅफिक होते, इतका टाईम जातो. तर मी अलिबागवरून 5 वाजता निघालो, 5:15ला निघालेलो. आता वाजलेले आहेत 6:09 झालेले आहेत. एवढा टाईम मला फक्त इथे येण्यापुरतं लागला. हा 20 मिनटाचाच रोड असेल, त्याला 1-1 तास लागतो. तर पाहू शकता हे असं चालू आहे. इथून ज्यांचं हे काम आहे त्यांच्या फॉर्च्युनर तर बरोबर चालतात, पण आपल्यासारखे सर्वसामान्य लोक ज्यांच्या छोट्या छोट्या गाड्या आहेत त्यांची तर वाटच लागलेली आहे. आता बघू शकता माझ्या गाडीची काय हालत झालेली आहे इथे. तर बघू शकता किती चिखल उडाला आहे. आणि हे फेवर ब्लॉक्सचं काय करणार आहे देवच जाणे. आणि हे फेवर ब्लॉक किती दिवस चालेल हे तुम्हीच सांगा मला. मी तरी ह्याचा म्हणजे परत व्हिडिओ बनवणार आहे. 5-6 महिन्यानंतर परत एकदा व्हिडिओ बनवेन आणि त्यावेळी तुम्ही या फेवर ब्लॉक्सची हालत बघा. म्हणजे काय गरज होती, इथून इथपर्यंत सिमेंटचा भरलं, तिथे पुढे सिमेंटचा बनवलं असतं काय बिघडलं असतं. पण नाही, तेवढा पट्टा त्यांनी फेवर ब्लॉक्सचा बनवला आहे, त्याच्या पुढे त्यांनी कामच नाही केले. पुढे काय बोलायचं होतं. हे आहे आमचा सुंदर असा अलिबाग. त्याची दशा तुम्ही पाहू शकता काही लोकांनी काय करून ठेवलेली आहे.